नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। मकोका कराडवर आता मुंडे रडारवर, कळ भोवळ आणि परळीत गोंधळ। आज दिवसभरात केवळ एकच चर्चा आहे, ती म्हणजे वाल्मिक कराड याच्यावर मकोका लागला गेला। अर्थात वाल्मिक कराडवर इकडे मकोका काय लागला, तिकडे परळीत 10 मिनिटांतच बंद पडली। परळीतले सगळे व्यापार ठप्प झाले, परळी मधली वाहतूक थांबली, परळीमध्ये आंदोलन मोर्चे सुरू झाले। पण जमावबंदी आदेश असून सुद्धा कराडच्या समर्थकांनी एकत्र जमाव करून त्या ठिकाणी आंदोलन केलं, ठिय्या आंदोलन केलं, टॉवरवर चढले, स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। इतकंच नव्हे तर मुळातच परळीतले जे व्यापारी आहेत त्यांना रॅली काढून दुकानं बंद करायला लावली। एवढा सगळा गोंधळ परळीमध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी परळीत वाल्मिक कराड यांच्या आई म्हणजे मातोश्री पारुबाई कराड या स्वतः परळी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलनाला बसल्या। त्या दरम्यान त्यांना भोवळ देखील आली, त्याबरोबर त्यांची सून देखील त्या ठिकाणी उपस्थित होती। अर्थात वाल्मिक कराड यांची पत्नी मंजिली कराड यांनी तर शेवटी म्हणजे अगदी आता रिसेंटली जर आपण पाहिलं 1-2 तासांपूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि थेट धस सोनवणे जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले। त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की केवळ जातीयवादापोटी माझ्या नवऱ्याला या गुन्ह्यात अडकवलं गेलंय। आज त्यांना MCR म्हणजे जामीन मिळणार होता, पण बरोबर SIT न त्यांना या 302च्या खुनाच्या गुन्ह्यात दाखल करून घेतलं आणि त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मुळातच सुरेश धस हेच या सगळ्या घटनेमागचे कर्ते करविते आहेत। कारण सुरेश धस यांना हे बघवलं गेलं नाही की आमच्यासारख्या वंजारा ही जी जात आहे, अल्पसंख्याक जात आहे, त्या जातीतल्या दोघांना बहीण भावांना मंत्रीपद देण्यात आली आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचं खच्चीकरण झालं। आम्हाला का नाही मंत्रीपद मिळालं, म्हणून मग सुरेश धस यांनी मी तुमची माती करीन असं म्हणून आमच्या सगळ्यांना संपवायला ते निघाले आणि यातच माझ्या नवऱ्याला गोवण्यात आलं। मग त्यांच्या जोडीला बजरंग सोनावणे आले। बजरंग सोनावणे यांनी देखील माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली होती असा गंभीर आरोप या ठिकाणी मंजिली कराड यांनी पत्रकार परिषदेत केला। शिवाय मनोज जरांगे यांच्यावर देखील त्या भडकल्या। मनोज जरांगे यांनी मराठा विरुद्ध वंजारा असा वाद पेटवलेला आहे, उगाच जातीय रंग दिला। आणि जसं मनोज जरांगे काल धनंजय देशमुखांना म्हणत होते की तुमची आम्हाला गरज आहे, तुमची महाराष्ट्राला गरज आहे, मग आमची महाराष्ट्राला गरज नाही का, असा प्रतिसवाल मंजिली कराड यांनी केला। इतकंच नव्हे, या प्रकरणात बसवराज तेली जे SITचे प्रमुख आहेत म्हणजे IO आहेत, त्यांनी या प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त लक्ष घातलं ते सुरेश धस यांच्या कारणास्तव। कारण ते आष्टीचे जावई आहेत आणि पहिल्यांदा त्यांची बदली करण्यात आली पाहिजे, त्यांना कोणत्याही परिस्थितीत या SITतून बाहेर काढलं पाहिजे। अंजली दमानिया यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये SITतले अधिकारी बदला ही मागणी केली होती। त्यामुळे या सगळ्यांनी माझ्या नवऱ्याला या जाळ्यात अडकवलंय असा आरोप मंजिली कराड यांनी भर पत्रकार परिषदेत केला। आणि याच पत्रकार परिषदेदरम्यान एका समर्थकानं कराडच्या स्वतःच्या अंगावर पेट्रोल घेऊन पेटवून घेतलं, पेट्रोल ओतून, पण त्याच वेळी ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी उपलब्ध असल्यानं त्याला त्या ॲम्ब्युलन्स मध्ये घालून रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आलं। तिकडे वाल्मिक कराड याला मकोका लागता क्षणी कुणाल जाधव यांच्या कोर्टासमोर त्या ठिकाणी न्यायालयीन ताबा घेण्यासाठी हजर करण्यात आलं, पण त्यानंतर न्यायालयानं त्यांना परवानगी देखील दिली आणि उद्या त्यांना कोर्टात हजर करणार आहे। पण त्याच वेळी त्यांना बीडच्या तुरुंगात नेत असतानाच त्यांना छातीत कळ आली। मग ECGचा रिपोर्ट काढण्यात आला। ECG रिपोर्ट फॉल्ट आल्याने त्यांना आता जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले। एकंदरीत आजचा संपूर्ण दिवसभराचा घटनाक्रम बघितला तर वाल्मिक कराडवर मकोका लागला एवढीच बातमी संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाली। आणि आतापर्यंत याच प्रकरणातील
हत्या प्रकरणातील ज्या आरोपींना मकोका लागला होता त्यांच्या पंक्तीत वाल्मिक कराडला बसवण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये या घटनेवर अनेक ठिकाणी आता चर्चा होतीये. वाल्मिक कराडला मकोका लावला मान्य आहे, मकोका कराडवर आता मुंडे रडारवर असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. कारण कराड आणि मुंडे म्हणजेच धनंजय मुंडे यांचं जे कनेक्शन आहे ते कनेक्शन वेगवेगळ्या प्रकरणातून समोर आलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुळातच वाल्मिक कराड माझे जवळचे आहेत, मी हे कधी नाकारलं नाही असं धनंजय मुंडेंनी बऱ्याचदा मान्य केलेलं आहे. आणि तिकडे वाल्मिक कराडनं देखील आपण कृषी मंत्री आपल्या जवळचे आहेत असं म्हणून शेतकऱ्यांची म्हणजेच ऊस तोडणी यंत्र मालकांची फसवणूक करून त्यांच्याकडनं 11,28,00,000 रुपये लाटले होते. आज ते शेतकरी देखील तक्रार देण्यासाठी पुढे आलेले आहेत. एकंदरीत या सगळ्या प्रकरणांचा विचार केला असता आता मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का हा प्रश्न उपस्थित होतोय. त्यानंतर मुंडे देखील अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. एकंदरीत परळीतलं वातावरण जर आता आपण पाहिलं तर तणावपूर्ण वातावरण आहे. सकाळीच अविनाश पाठक म्हणजेच आज मध्यरात्रीच काल मध्यरात्रीच या ठिकाणी परळी किंवा संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश जारी करण्यात आला असताना देखील या ठिकाणी जमाव जमवण्यात आला. परळीमध्ये आंदोलन करण्यात आली, जाळपोळ करण्यात आली, बसवर दगडफेक करण्यात आली, टायर पेटवण्यात आले. अनेक समर्थकांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला, एकाने तर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकरणामध्ये या ठिकाणी अंजली दमानिया, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, नंतर मनोज जरांगे यांचे फोटो देखील पायदळीत उडवण्यात आले. आणि मंजिली कराडकर यांनी थेट या सगळ्यांवर गंभीर आरोप केले. जर या प्रकरणामध्ये माझा नवरा दोषी असेल तर शिक्षा करा, पण त्याचा काही संबंध नाही, केवळ जातीयवादाचा रंग देऊन या ठिकाणी त्यांना अडकवण्यात आलंय. यांनी तर मुळातच महायुतीतल्याच पक्षांना मदत केली होती, त्यांना निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा असताना देखील महायुतीतल्याच मुख्यमंत्र्यांकडून त्यांना अडकवलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाच ते आता निवेदन सादर करणार आहेत. शिवाय त्या ठिकाणी त्यांनी अशी मागणी देखील केली आहे, बीडचे एसपी नवनीत कावत यांनी आमचं निवेदन स्वीकारावं. त्यामधल्या मागण्या म्हणजे बसवराज तेली यांना पहिल्यांदा एसआयटीतून हटवण्यात यावं अशी मागणी मंजिली कराड यांनी केलेली आहे. त्या स्वतः म्हणालेल्या आहेत की हे सगळं जे काही पेटवण्यात आलेलं आहे या त्या सगळ्यांचाच भाग आहे. सुरेश धस यांनीच हे सगळं घडवून आणलेलं आहे. त्यांना मंत्रिपद हवी होती, पण आमच्यातल्या जातीतल्या 2 जणांना मंत्रिपद दिली गेल्यानं यांचा जळफळाट झाला आणि तुमची माती करीन असं सुरेश धस म्हटले होते असा देखील दाखला त्यांनी यावेळी दिला. शिवाय बजरंग सोनवणे यांनी माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती असं देखील मंजिली कराड म्हणाल्या. या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर वाल्मिक कराडचं कनेक्शन हे अर्थातच सगळ्यांसोबतच होतं. आपण सगळ्या नेत्यांसोबत त्यांचे फोटो पाहिले होते, पण आता मात्र वाल्मिक कराडला मकोका लावल्यानंतर हे प्रकरण आणखीनच चिघळलेलं दिसतंय. तिकडे धनंजय मुंडे यांना जेव्हा या संदर्भात कायम विचारण्यात येत होतं की वाल्मिक कराड आणि तुमचा संबंध आहे का, तर मुंडे हो म्हणायचे, ते जवळचे आहेत, पण या प्रकरणाशी, या हत्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असं ते वेळोवेळी म्हटले होते. शिवाय मंजिली कराड यांनी असं सांगितलं की केसमध्ये घडलेल्या हत्या आणि त्याचा वाल्मिक कराड म्हणजे माझा नवऱ्याचा काही संबंध नाही, माझा नवऱ्याची आणि त्याची ओळख देखील नव्हती असं देखील त्या म्हणाल्या. इतकंच नव्हे तर 6 तारखेला किंवा जो 9 तारखेला जी हत्या झाली त्या दिवशी माझा नवरा देवदर्शनाला गेला होता असं देखील त्या म्हणालेल्या आहेत. पण आज त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जामीन मिळाला असता, पण त्याच दरम्यान या बसवराज तेलींनी सुरेश धस यांच्या सांगण्यावरून या सगळ्या प्रकरणातून त्यांना अडकवलेलं आहे. त्यामुळं आता उद्या जर या सगळ्या गुन्ह्यांना माघारी घेतलं गेलं नाही तर मात्र आम्ही आत्मदहन करू असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तिकडे त्यांच्या आईनं म्हणजे पारुबाई कराड यांनी देखील या विषयावर आपली चुप्पी तोडली आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की माझा मुलगा या प्रकरणाशी काही संबंध नाहीये, सगळ्यांची तो कामं करत होता, फोन केला, कोण प्रत्यक्षात भेटायला तर त्याचं काम करायचा, माझा मुलगा यामध्ये असूच शकत नाही असं म्हटल्या. त्या पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडून बसल्या होत्या, अक्षरशः त्यांना त्या ठिकाणी भोवळ आली. हे सगळं जे काही घडलंय या सगळ्यांमागे
केवळ आणि केवळ धस सोनावणे यांचीच नावं आहेत असं या ठिकाणी मंजिरी कराड यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्या दरम्यान जेव्हा मकोका लावला अशी बातमी समोर आली, त्याच वेळी अंजली दमानिया यांनी आणि जेव्हा पारुबाई कराड म्हणजे वाल्मिक कराड यांची आई जेव्हा ठिय्या आंदोलनाला बसली होती, तेव्हा त्या ठिकाणी त्यांना काही प्रश्न देखील विचारले, ट्विट देखील केलेले आहेत ते प्रश्न, त्यात काही फोटो पण आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराड तुमचा मुलगा असे काही उद्योग करतो याचा कधी आपल्याला प्रश्न पडलाय का असा प्रश्न त्यांनी विचारला. तुमचा नातू देखील बंदूक घेऊन फिरतो याचा कधी तुम्ही विचार केलाय का? तुमच्या मुलाकडे तुमच्या नातवाकडे एवढ्या महागड्या गाड्या कशा याचा कधी तुम्हाला प्रश्न पडला का? या सगळ्या प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. शिवाय तो गोट्या गित्ते हा काही सद्गृहस्थ म्हणायचा का असं देखील त्यांनी विचारलं. एवढं सगळं करतानाच त्यांनी त्यांना वास्तव पिक्चर पहा असं देखील सल्ला दिला आणि त्या अशा प्रवृत्तीच्या मुलाला आई काय करते हे पहा असं देखील अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. एकंदरीत हे जर सगळं प्रकरण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी आता दोन्ही बाजूनी म्हणजे फिर्यादी आणि आरोपी या हत्या प्रकरणातला जर विचार केला तर सगळेच जण आता आपापली माणसांना वाचवण्याचा प्रयत्न करायला लागलेत. अर्थात धनंजय देशमुखांचा जर कालचा मुद्दा बघितला तर धनंजय देशमुख हे संपूर्ण जे पीडित कुटुंब आहे, ज्यांच्या भावाची हत्या झाली, ज्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला, ते अक्षरशः काल टॉवर चढून मी स्वतःला संपून घेतो असं आंदोलनाच्या पवित्र्यात उतरले. शेवटी नवनीत कावत बीडचे एसपी, मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे, मध्यस्थी केल्यामुळं त्यांनी ते आंदोलन मागं घेतलं आणि आज ते आत्मदहन करणार होते. पण त्या आत्मदहनाचं आंदोलन देखील शेवटी स्थगित केलं, कारण त्यांच्या ज्या मागण्या होत्या की वाल्मिक कराड यांना 302च्या गुन्ह्यात घ्या, त्यांच्यावर मकोका लावा आणि जी काय SIT जी आहे ती पारदर्शक असली पाहिजे अशी त्यांची मागणी होती. एकंदरीतच या मागण्या आज पूर्ण झाल्या, त्यामुळे ते समाधानी आहेत. तपास योग्य रीतीने सुरू आहे अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे. त्यांना स्पष्टपणे त्यांनी जेव्हा हे असं म्हटलं तर आज सकाळीच जर आपण पाहिलं म्हणजे काल रात्रीच मुळातच जी काही SIT पूर्वीची होती त्यातले 6 अधिकारी बाजूला काढले, अनिल गुजर आहे तसेच ठेवले आणि बसवराज तेली यांच्याकडेच या सगळ्या प्रमुख पद त्यांना देण्यात आलं. पण या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता इकडे मात्र वाल्मिक कराडला मकोका लागता क्षणी किंवा त्याची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतरही त्याला 302च्या गुन्ह्यात घेता क्षणी संपूर्ण परळीमध्ये एकच शुकशुकाट पसरला. त्या ठिकाणी मोठे जे मार्केट आहेत, बाजारपेठा आहेत, त्या सगळ्या बंद पडल्या. अक्षरशः त्या ठिकाणी रॅली काढण्यात आली, दुकानं बंद करायला सांगितली गेली, टॉवरवर काही जणांनी चढून आंदोलन केलं, त्या ठिकाणी काही प्रतिमा आहेत त्या पायदळी तुडवल्या गेल्या. जमावबंदीचा आदेश असताना देखील तो झुगारून त्या ठिकाणी सगळे रस्त्यावर जमा झाले. आणि आता तर मंजिरी कराड यांनी स्पष्टपणे या ठिकाणी असा इशारा दिलाय की जर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं नाही, जर बीडच्या एसपींनी आमचं निवेदन स्वीकारलं नाही तर आम्ही उद्या रस्ता जाम करू, चक्का जाम करू असा इशारा मंजिरी कराड आणि कराड यांच्या समर्थकांनी दिलेला आहे. आता प्रश्न हा उरतो की वाल्मिक कराड जर आता मकोका खाली या गुन्ह्यामध्ये आहेत, 302च्या कटाच्या गुन्ह्यात त्यांना जर घेतलं गेलं असेल तर मग पुढची कारवाई काय असेल? तिकडे सुरेश धस यांनी स्पष्टपणे एका माध्यमाला मुलाखती देताना देखील स्पष्टपणे म्हटलंय की आकाचा आका कोण, आता थेट त्यांनी नाव घेतलं. याचा अर्थ त्यांचं असं स्पष्ट मत आहे की केवळ आता आका याच्यावर मकोका लागलाय, आता आकाचा आका जो आहे तो देखील पुढे येणार आहे. या सगळ्या कड्या जोडल्या तर 100% या ठिकाणी पुढचे म्हणजेच त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की धनंजय मुंडे देखील सापडतील. या सगळ्या प्रकरणांचा विचार केला तर धनंजय मुंडेंवर कारवाई कधी, त्यांना त्यांची राजीनाम्याची भूमिका ते कधी पार पाडणार, नैतिकतेच्या मुद्द्यातून ते राजीनामा देणार की त्यांच्यावर दबाव म्हणून त्यांना राजीनामा त्यांचा घ्यावा लागणार, या सगळ्याच गोष्टींचा आता महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे. खरं पाहिलं तर आजही अजितदादांना जेव्हा वारंवार जिथे जातील तिथे पत्रकार हाच प्रश्न विचारतायत की धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी, पण त्याला सोयीस्कर बगल देऊन अजितदादा नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की ज्या ज्या या ठिकाणी आरोपीचं नाव येईल किंवा ज्या व्यक्तीचं नाव येईल मग तो कुणीही असो, किती मोठा असो, त्याच्यावर कारवाई होणार, त्याच्यावर कारवाई केली जाईल असं म्हणत अजितदादांनी हे उत्तर कायम त्याला बगल दिलेली आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी तर काल परवा त्यांनी स्पष्टपणेच म्हटलं
की अरे ज्याचं नावच नाही त्याची चौकशी कशी करायची. जेव्हा अजितदादांना शेतकऱ्यांविषयीचा प्रश्न विचारला गेला की ज्या शेतकऱ्यांकडून 141 शेतकरी म्हणजेच ऊस तोडणी यंत्र मालकांकडून प्रत्येकी 8-8 लाख रुपये घेण्यात आले, त्यांच्याविषयी काय ते तुम्हाला भेटले पण होते, तेव्हा अजितदादा म्हणाले, त्याच पत्रकाला त्यांनी विचारलं की तू मला 1 लाख रुपये माझ्याकडे 1 लाख रुपये घेतले तर कधी घेतले, म्हणजे शेतकरी मी पण आहे ना, मग काहीतरी पुरावा पाहिजे ना. म्हणजे अशाच काहीतरी उडवाउडवीची उत्तरं देऊन या सगळ्यांमध्ये आणखी एक वेगळा केऑस निर्माण करण्याचा या सगळ्या नेते मंडळींकडून या ठिकाणी आता प्रकार दिसतोय. मुळात जे अधिवेशन भाजपचं होतं, भले ते एका पक्षाचं अधिवेशन असलं तरी देशाचे गृहमंत्री या राज्यात आले होते, या ठिकाणी दिवसभर ते होते आणि अशा वेळी या गृहमंत्र्यांनी, केंद्रीय गृहमंत्र्यांनी किमान बीडबाबत उल्लेख तरी करायला पाहिजे होता. तो उल्लेख देखील साधा केला गेला नाही. मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला नाही, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उल्लेख केला नाही. त्यामुळं या प्रकरणाकडे ते किती डोळसपणे पाहतायत, किती जाणीवपूर्वक पाहतायत हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. उद्या तर दस्तूर खुद्द नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. एका कार्यक्रमानंतर सगळेच महायुतीतले आमदार त्यांना त्यांच्यासोबत ते बैठक करणार आहेत. मोबाईल्स घेऊन येऊ नयेत असं त्यांना सांगण्यात आलंय आणि आपलं रिपोर्ट कार्ड देखील त्यांना सादर करायला लावून तुमचं राज्याबद्दलचं विजन काय आहे, केंद्राच्या आणि राज्याच्या योजना कशा तुम्ही पोचवल्यात याबद्दलची माहिती घेणार आहेत. त्यात एका तरी किमान आमदारानं हा प्रश्न विचारावा की आमच्या बीड जिल्ह्यामध्ये तिथे धनंजय मुंडे देखील उपस्थित असणार आहेत, अजितदादा उपस्थित असणार आहेत, सुरेश धस उपस्थित असणार आहेत, कारण की महायुतीचे सगळे आमदार आहेत. संदीप क्षीरसागर भले नसले पण हे बाकीचे जे काय आहेत, सुरेश धस आहेत, शिवाय त्यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील असणार आहेत, पंकजा मुंडे असणार आहेत. यांनी या बीड संदर्भामध्ये किमान पंतप्रधानांना याविषयी देखील आपलं निवेदन सादर करावं. जे काही बीडमध्ये आता घडतंय, जे काही बीडमध्ये चाललेलं आहे, या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणं किंवा तपासामध्ये लक्ष घालण्यास सरकारला सांगणं, हा किमान त्या ठिकाणी दबाव निर्माण करावा. इव्हन विधिमंडळामध्ये जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी जी काही भूमिका मांडली त्या भूमिकेचं किमान एक ब्रीफ तरी नरेंद्र मोदी यांना द्यावं अशी तरी इच्छा आता महाराष्ट्रातल्या जनतेनं व्यक्त करायला हरकत नाही. अर्थात ती केली देखील असेल, पण उद्या आमदारांना किमान आपली बाजू मांडण्यासाठी, महाराष्ट्रात काय चाललंय ते सांगण्यासाठी ही संधी आहे, ही सुवर्ण संधी आहे. ती सुवर्ण संधी त्यांनी सोडता कामा नये. आता इकडे वाल्मिक कराड, त्यांचे समर्थक, त्याचे नातेवाईक रस्त्यावर आलेले आहेत, तिकडे धनंजय देशमुख यांचं कुटुंब, जे पीडित कुटुंब आहे ते न्याय मागतंय. आता याच्यातनं सरकार कसा मार्ग काढणार, कारण की प्रश्न असा उरतो की इकडे देखील हे रस्त्यावर उतरणार आहेत, तिकडे देखील त्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अशा वेळी बीड संपूर्ण जिल्हा आता तणावाखाली आलेला आहे आणि आज तर कराडच्या समर्थकांनी असं देखील म्हटलंय की आता आम्ही केवळ परळीत आंदोलन केलंय, उद्या बीड देखील पूर्णपणे बंद करू. म्हणजे ही जी काही दहशत जी निर्माण झालेली आहे, ही दहशत पूर्णपणे सर्वसामान्य माणसाला त्रासदायक ठरतीये. त्या दहशतीपासून बीडला मुक्त करणं, त्या भयापासून, भीतीपासून बीडला मुक्त करणं, यासाठी बीडमध्ये एक स्पेशल टास्क फोर्स, स्पेशल युनिट त्या ठिकाणी पाठवणं आणि त्या बीड मधल्या प्रत्येक बारीक सारीक अँटी सोशल इलिमेंटवर लक्ष ठेवून तिथला जो काही जातीय तणाव आहे तो पूर्णपणे निवळला जाण्यासाठी प्रयत्न करणं, या सगळ्याच गोष्टींची भूमिका आता सरकारला पार पाडायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार का, कारण हे महायुतीला देखील मारक ठरतंय. कित्येक दिवस गेली, आज 35-36वा दिवस आहे, धनंजय मुंडे यांच्या या ठिकाणी राजीनाम्याची मागणी होतीये. त्यांना मंत्रिपद देऊ नका असं अजित पवारांना आधीच जेव्हा ते भेटायला गेले होते सांत्वन करायला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं, त्यावेळीच त्यांना तिथल्या ग्रामस्थांनी म्हटलं होतं. पण एवढं करून देखील त्याच्याकडे कानाडोळा करण्यात आला. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं. नुसतं मंत्रिमंडळात घेण्यात आलं नाही तर त्यांना म्हणजे अन्न व नागरी पुरवठा मंत्री देखील करण्यात आलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता कुठे ना कुठेतरी धनंजय मुंडे यांनी आपली नैतिकता दाखवावी आणि नैतिकतेतून राजीनामा द्यावा, किंवा अजित पवार त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा, किंवा मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्यावर जर असे कनेक्शन्स जोडले गेले असतील आरोपांचे तर त्यांचा राजीनामा तोपर्यंत घेतला जावा जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही. या सगळ्या प्रकरणांचा विचार आता सरकारला करायचा आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी गेली महिनाभर बीड हे आता पूर्ण पिकवर आहे. बीड मध्येच काय घडतंय याच्यावरच संपूर्ण महाराष्ट्राची चर्चा सुरू आहे.
आज वाल्मिक कराडला मकोका लागता क्षणी संपूर्ण महाराष्ट्रात ती बातमी वाऱ्यासारखी पसरली, पण त्या ठिकाणी परळीत 10 मिनिटात परळी बंद पडली, 10 मिनिटात परळीतले व्यवहार ठप्प झाले, 10 मिनिटात परळीत आंदोलनं सुरू झाली. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कुठे ना कुठेतरी निश्चितपणे बीड जिल्ह्यात तणावाचं वातावरण आहे आणि हे वातावरण शांत करायचं असेल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा नसेल तर आता सरकारने यामध्ये लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे. आज जेव्हा वाल्मिक कराडला केज कोर्टात हजर करण्यात आलं, 31 डिसेंबरला तो शरण आला, त्यावेळी जर आपण पाहिलं तर आज अक्षरशः पांढरी वाढलेली दाढी, नंतर विस्कटलेले केस, अशा अवस्थेत त्या ठिकाणी आपल्याला वाल्मिक कराड पाहायला मिळाला. आपल्याला याच्या आधी वाल्मिक कराड आपण बघितलेला आहे की जो अगदी रुबाबात, थाटात, धाकात, हातात गंडे वगैरे दोरे, नंतर गमच्या गळ्यात, अगदी व्यवस्थित क्लीन, आज अशी परिस्थिती आहे. मुळातच या ठिकाणी जर आपण आता पाहिलं तर वाल्मिक कराड मध्ये या 14 दिवसांमध्ये काय चौकशी करण्यात आली. आता जेव्हा युक्तिवाद सुरू झाला सरकारी पक्षातर्फे, जे बी शिंदे यांनी युक्तिवाद केला, अनिल गुजर हे देखील एसआयटीचे, त्यांनी देखील त्यांना साथ दिली. या दरम्यान त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की आम्हाला 10 दिवसांची सीआयडी कोठडी वाल्मिक कराडची हवी आहे, कारण सुदर्शन घुले यानं ज्यावेळी त्या ठिकाणी थोपटे या अवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला त्या ठिकाणी धमकी दिली होती, हातपाय तोडण्याची धमकी दिली होती, त्यानंतर थोपटे दहशती खाली होते, त्यामुळे या सगळ्या कनेक्शनशी वाल्मिक कराड यांचा संबंध काय तो तपासायचा आहे. शिवाय या सगळ्यांमध्ये जर आपण विचार केला तर सुनील केमू शिंदे यांनी देखील फिर्याद दिली की 11 तारखेला नोंद झाल्यानंतर खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आता प्रश्न हा उरतोय की मुळातच 302च्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांचा काय संबंध आहे याचा देखील तपास करायचा आहे, असं देखील या ठिकाणी जे.बी. शिंदे यांनी म्हटलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाल्मिक कराड याची भारताबाहेर प्रॉपर्टी आहे का, आणि असेल तर ती कुणाच्या नावावर आहे याचा देखील तपास करायचा आहे, असा देखील युक्तिवाद करण्यात आला. याआधी जेव्हा कोठडी घेण्यात आली होती त्यावेळी त्या 13 मुद्द्यांची जी रिमांड कॉपी होती त्यातले सगळे जे मुद्दे होते तेच रिपीट केले गेले, असं मग आरोपीकडून ऍडव्होकेट ठोंबरे यांनी हा युक्तिवाद खोडून काढताना म्हटलं. शिवाय इतके दिवस तुमच्या ताब्यात आरोपी होता, मग अजून ही 15 दिवसांची कोठडी पुरेशी नव्हती का? सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसून चौकशी जर तुम्हाला करायचीच आहे तर तुम्ही न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर सुद्धा करू शकता. राहिला विषय मालमत्तेचा, खाजगी मालमत्ता जी काही प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल, जी काही प्रॉपर्टी आहे त्या मालमत्तेचा जर सुगावा तुम्हाला लावायचा असेल, ती जर शोधून काढायची असेल तर ती तुम्हाला ते न्यायालयीन कोठडीत असल्यानंतर आरोपी त्यावेळी देखील तुम्हाला ती माहिती घेता येऊ शकते. ऑलरेडी तुम्ही त्यांची बँक खाती सील केलेली आहेत, त्यामुळं आता तुम्हाला कोठडीची काय आवश्यकता आहे असे आरोपीकडून मुद्दे मांडण्यात आले. शिवाय 28 मेला जेव्हा पहिल्यांदा प्रकार घडला होता त्या ठिकाणी जी काही धमकीची भूमिका होती त्यावेळी रमेश घुले नावाच्या कोणत्या तरी माणसानं ती धमकी दिली होती, त्यात वाल्मिक कराड यांचं नाव देखील नव्हतं. 29 तारखेला नंतर जो गुन्हा दाखल झालेला आहे, 29 तारखेला जी काही घटना घडली सुनील केमू शिंदे यांच्या बाबतीमध्ये, त्यावेळी पण म्हटलं गेलेलं की त्यांनी जी तक्रार दिली होती त्यांना जे काही अपहरण झालं आणि त्यांना जी धमकी देण्यात आली, मग त्याच वेळी ती तक्रार का नोंदवण्यात आली नव्हती आणि 29 नोव्हेंबर नंतर ती थेट 11 डिसेंबरला का नोंदवण्यात आली, या सगळ्याच प्रश्नांची आरोपीच्या वकिलाकडून भूमिका मांडण्यात आली. त्यामुळं आता वाल्मिक कराड जे मुळात एक तर शरण आलेला आहे, शरण आल्यानंतर 15 दिवस त्यांनी तपासात देखील सहकार्य केलेलं आहे, त्यामुळं आता कोणत्याही परिस्थितीत त्यांना पोलीस कोठडी देण्यात येऊ नये असा युक्तिवाद ठोंबरे यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य मानून सरकारी पक्षाची जी भूमिका होती, त्यांना 10 दिवसाची सीआयडी कोठडी मिळावी, ती पूर्णपणे फेटाळून लावण्यात आली आणि कोर्टानं वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी दिली 14 दिवसांची. त्यामुळे वकील बाहेर आल्यानंतर स्पष्ट म्हणाले की आता आम्ही जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि आता जामिनाचा मार्ग मोकळा झालेला आहे, कारण की ते फक्त खंडणीच्या गुन्ह्यात होते आणि त्याचा 14 दिवसांचा रिमांड पूर्ण झालेला आहे. पण त्याच दरम्यान एसआयटीच्या हालचाली वाढल्या. एसआयटीनं तात्काळ त्या ठिकाणी मकोका अंतर्गत कारवाई करण्याची सुरुवात केली आणि मग कुणाल जाधव यांच्या कोर्टासमोर त्यांना हजर करण्यात आलं. तत्पूर्वी मकोका लावण्यात आला आणि 302च्या खुनाच्या गुन्ह्याच्या कटात ताबा घेण्यासाठी
त्यांनी कोर्टासमोर आपली बाजू मांडली. अखेर कोर्टाने देखील त्यांना परवानगी दिलेली आहे आणि आता उद्या त्यांना कोर्टात त्या ठिकाणी वाल्मिक कराडला हजर करण्यात येणार आहे. न्यायालयाकडून ताबा घेण्यासाठी वॉरंट इश्यू झाल्यानंतर उद्या पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी SIT कडून केली जाणार आहे. हे सगळं घडत असताना त्याच दरम्यान म्हणजे हे सगळं केस कोर्टात घडत होतं आणि इकडे परळीमध्ये आंदोलनं सुरू झाली होती, ठिय्या आंदोलनं सुरू झाली होती. वाल्मिक कराडची आई ज्या पारुबाई कराड आहेत त्या स्वतः परळी पोलीस स्टेशन बाहेर खुर्चीवर बसून ठिय्या आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं. समर्थक कराडांचे गोळा झाले होते. कराडचे समर्थक तर अक्षरशः परळीमधील टॉवरवर चढून त्या ठिकाणी आंदोलन करत होते. काही फोटो ज्या प्रतिमा होत्या म्हणजे जे नेते मंडळी आहेत त्यांच्या प्रतिमा देखील पायदळी तुडवण्यात आल्या. नंतर काही जणांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला आणि मग मात्र मंजिली कराड या देखील या सगळ्या आंदोलनात उतरल्या आणि अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळं काही हे धस बजरंग सोनवणे यांनी घडवून आणलेलं आहे असं म्हटलं. बजरंग सोनवणे यांनी माझ्या नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती असा देखील गंभीर आरोप केला आणि धस यांनी तुमची माती करेन असं म्हटलं होतं. या सगळ्या प्रकरणामध्ये वंजारी समाजाला टार्गेट केलं जात आहे. आमच्यातल्या 2 माणसांना मंत्रीपद मिळाली म्हणून यांचा जळफळाट झालेला आहे, म्हणून हा सगळा राग काढण्यासाठी हे सगळं प्रकरण करण्यात आलं. माझा नवरा त्यावेळी देवदर्शनाला गेला होता, त्याचा आणि संतोष देशमुख यांचा काही संबंध नाही, त्यांची ओळख देखील नव्हती असं मंजिली कराड म्हणाल्या. आता हे सगळं प्रकरण पाहिलं तर परळीत मध्ये सगळी अशांतता, परळी आउट ऑफ कंट्रोल झाल्याची परिस्थिती, अर्थात त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम सुरू आहे. नवनीत कावत त्या ठिकाणी बीडचे SP म्हणून स्वतः धुरा सांभाळतायत. इतकंच नव्हे तर जमावबंदी आदेश देखील बीड जिल्ह्यात 28 जानेवारीपर्यंत लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या अंतर्गत ज्यांनी जमाव झुगारून आज जी आंदोलनं केलेली आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार का प्रतिबंधक कायद्याखाली, ही दुसरी गोष्ट तेही बघावं लागेल. उद्या या प्रकरणामध्ये जी काही मंजिली कराड यांनी मागणी केलेली आहे, बसवराज तेली यांना हटवण्यात यावं, ही मागणी पूर्ण केली जाणार का? मुख्यमंत्री या संदर्भात आता नेमकं उद्या काय म्हणणार आहेत आणि वाल्मिक कराडला उद्या कोर्टात गेल्यानंतर किती दिवसांचा रिमांड मिळणार आहे? शिवाय वाल्मिक कराड नंतर आता या प्रकरणात कोण गोवलं गेलेलं आहे, ती नावं पुढे येतील का? या सगळ्याच प्रकरणांची चर्चा या निमित्तानं आता महाराष्ट्रात होऊ लागली आहे. त्यामुळं हे नक्की आहे की जे काही परळीत घडलं, जे काही परळीत गोंधळ पाहायला मिळाला, गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं, याच्यावर अजून धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया आलेली नाही ना पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आली. पण एवढं नक्की आहे की जो काही परळीत आत्ता जी ठिणगी पडलेली आंदोलनाची ती उद्या आणखी वाढू नये यासाठी उद्या पोलीस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे. का धनंजय मुंडे आता त्यांच्या समर्थकांना शांत राहा म्हणून म्हणणार आहेत, पण अर्थातच जर तसं म्हटलं तर बाजू पुन्हा वाल्मिक कराडची घेतली जातीये. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांनी देखील मौन बाळगलेलं आहे. अजित पवारांकडून समाधानकारक उत्तरं मिळत नाहीयेत. त्यामुळे नेमकं काय चाललंय याची उत्तरं अजून नीट सापडेनाशी झालेली आहेत. आणि त्याच दरम्यान आज महाराष्ट्रात जे काही हे सगळं प्रकरण सुरू आहे त्या प्रकरणातल्या सगळ्याच आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे हे क्लिअर झालेलं आहे. आता पुढे वाल्मिक कराडचं काय होणार? मकोका कराडवर पण आता मुंडे रडारवर, याचं उत्तर थोड्याच दिवसात महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.